मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीम हेच या ठिकाणी त्यांचं म्हणणं असेल की ही सुद्धा मॅच जिंकायची आणि आपली जागा पुढच्या फेरीसाठी पक्की करायची आहे. कारण हा फॉर्मॅट वेगळा आहे. गेल्या काही वर्षात या फॉर्मॅटला अगदी जुन्नर प्रीमियर लीग म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर 70-70 बिग बॅश या फॉर्मॅटला पुढे आणलं गेलं आणि खूप यशस्वी झालंय. कारण 5 मॅच एका दिवसात असतात. ओहो, अक्षय तावरे आल्या आल्या मात्र चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केलाय. टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल बाहेर कट झाला. लेग कटर पाहायला मिळालाय आणि खूप चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. परंतु गोलंदाजी जरी चांगली होते, फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. त्याचं उत्तर द्यावं लागेल कारण जिंकायचंय. यावेळेला मात्र फटका समोरच्या दिशेने. फटका फसलाय. फिल्डर येतात त्या ठिकाणी आणि कॅच घेतली आहे. अक्षय तावरे आपल्या नावावर विकेट सुद्धा लिहिताना पाहायला मिळत आहेत. विकेट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी केवळ 16 आहे आणि 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 22 बॉलमध्ये 77 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. म्हणजे मॅच थोडीशी दूर गेली आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. आणि आता येतात बॅटिंगसाठी महेश खंडागळे. या जोडीला प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. आणि या स्पर्धेसाठी याच पहिल्याच मॅचमध्ये 132 धावा झाल्या आणि त्याचं कारण एक आणखी होतं, ते म्हणजे सिक्सरचा बॉल वापरला जातोय आणि सिक्सरच्या बॉलवर खूप सारे सिक्स देखील जाताना पाहायला मिळत आहेत. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. म्हणजे सिक्सरचा बॉल फक्त बॅटरसाठीच आहे असं काही नाहीये. बॉलर सुद्धा चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करेल तर मात्र त्यांच्यासाठी देखील खूप काही आहे. आणि इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचवर हळूहळू पकड मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. शिर्डी प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. यावेळेला देखील आपण पाहू शकता कव्हरच्या दिशेने चेंडू पाहायला मिळेल. आज जर पाहिलं तर तिन्ही मॅचमध्ये मोठ्या धावसंख्या झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये पाठलाग झाला, पहिल्या मॅचमध्ये पाठलाग नाही झाला. या मॅचमध्ये जर पाहिलं तर टीम थोडीशी दूर आहे. मायंबा लोणी विकेट गेल्यानंतर देखील कमबॅक करावं लागेल. कुणाला तरी खेळपट्टीवर थांबावं लागणार आहे. ही लीग पद्धतीच्या मॅचमध्ये एक फायदा असतो, तुम्हाला संधी असते. एखादा सामना जरी तुम्ही पराभूत झाला तर तुमच्याकडे एक संधी असते. यावेळेला आपण पाहू शकता बॅट मात्र या ठिकाणी फिरवली, परंतु बॉल यष्टिरक्षकांकडे जाईल. आणि कित्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहिली मॅच पराभूत होऊन सुद्धा संघ जिंकलेले आहेत. आणि प्रीमियर लीगचा हाच फायदा आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये बऱ्याच संघांचं कॉम्बिनेशन होत नाही. कॉम्बिनेशन होण्यासाठी वेळ लागतो. कॉम्बिनेशन जर झालं तर मात्र संघ जिंकताना पाहायला मिळतात. यावेळेला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने आणि तिकडे फिल्डर पोहोचताना पाहायला मिळाले. आली आहे विकेट. हर्षल बांगे कॅच घेत आहेत. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. या ठिकाणी खूप चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. गोलंदाज अक्षय तावरे 2 विकेट घेतल्या आणि केवळ 1 धाव खर्ची केलेली आहे. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील.